माझे पोलीस व्हायचे ध्येय आहे. आधुनिक शेतीविषयी शिकणार आणि ते मी आपल्या आदिवासी बांधवांना शिकवणार. डॉक्टर होणार आहे. मला एक समाजसुधारक बनायचे आहे. SSC पास झाल्यानंतर फॉरेस्ट ऑफिसर होण्याची माझी इच्छा आहे. मला संगणकतज्ञ बनायचे आहे. या मुला मुलींचा आत्मविश्वास, सुप्त कलागुणांचा आविष्कार, प्रत्येक क्षेत्रात भरारी घेण्याची ईर्षा, यातून सर्वांगानं बहरलेलं व्यक्तिमत्व आणि त्यातूनच नव्या युगाला सामोरं जाण्याची क्षमता, हे आशावादी चित्र आहे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या गुरुकुल पद्धतीच्या आश्रमशाळांचं. मनमोहक, मुक्त, स्वच्छंद, खळाळता, आनंददायी असा हा निसर्ग. या निसर्गभूमीतली प्रत्येक गोष्ट स्वातंत्र्याचं वरदान घेऊन जन्माला आलेली आहे. अशा या निसर्गरम्य डोंगर दऱ्यांच्या अंगाखांद्यावर खेळणारी, वावरणारी ही माणसं आदिमतेची आठवण करून देतात. डोंगर दऱ्यांच्या चढ उतारापेक्षा जास्त चढ उतार या आदिवासींच्या जीवनात आहेत. गरिबी, अज्ञान, अनारोग्य हे त्यांच्या जीवनशैलीचे अविभाज्य भाग आहेत. स्वतः अर्धपोटी राहून कच्च्या बच्चांना 4 घास कसे मिळतील याची सतत विवंचना, हे या आदिवासी समाजाचं भीषण सत्य आहे. या सगळ्याचं मूळ त्यांच्या मागासलेपणात आहे. हे लक्षात घेऊन शिक्षणाची ज्ञानगंगा दुर्गम भागातही वाड्या वस्त्यांवर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील झालं. तसंच आचार्य भिसे गुरुजी, ताराबाई मोडक, ठक्कर बाप्पा अशा अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या समकालीन विचारवंतांनी आदिवासींच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं. आचार्य भिसे गुरुजींनी वाड्यापाड्यांवर भेट देऊन तिथल्या परिस्थितीचं अवलोकन केलं. अज्ञानाचा अंधकार दूर करायचा असेल तर शिक्षणाची पाळंमुळं इथं रुजवायला हवीत या निर्णयाप्रत ते आले. पिढ्यानपिढ्या विकासापासून वंचित राहिलेल्या या समाजाला नवं बळ देण्यासाठी आश्रमशाळेची संकल्पना पुढे आली. विद्यार्थ्यांचे निवास, भोजन, शिक्षण आणि आरोग्य याची काळजी घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास साधणारी गुरुकुल पद्धतीची संस्था म्हणजे आश्रमशाळा होय. गुरुकुल पद्धतीची निवासी आश्रमशाळा हे महाराष्ट्र शासनाचं नियोजनबद्ध प्रयोजन. आश्रमशाळांच्या माध्यमातून एक प्रकारे शासनानं आदिवासी मुलांचं पालकत्व स्वीकारलंय. आश्रमशाळा 2 पद्धतीनं कार्यरत आहेत. एक शासकीय आश्रमशाळा तर दुसरी खाजगी संस्थांमार्फत चालवलेली अनुदानित आश्रमशाळा. महाराष्ट्रामध्ये एकूण 1121 आश्रमशाळा आहेत. त्यापैकी ठाणे जिल्ह्यामध्ये 138 तर तलासरीमध्ये 10 शाळा आहेत. त्यापैकी 7 शाळा शासकीय आश्रमशाळा तर 3 अनुदानित आहेत. सरासरी 4000हून जास्त मुलं-मुली इथल्या आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेली गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित ठक्कर बाप्पा अनुदानित आश्रमशाळा झरी गावातली ज्ञानमाता ट्रस्टतर्फे चालवली जाणारी माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा. डोंगारी इथली शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळा वरवाडा सवणे गावात ही शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय तलासरी इथं आहे. त्यांना इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतचं शिक्षण इथं दिलं जातं. इथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पाण्याच्या टाकीची व्यवस्था आहे. सौर ऊर्जेच्या उपकरणांद्वारे दिवाबत्तीबरोबरच गरम पाण्याची सुविधाही उपलब्ध आहे. मुला-मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळेला संरक्षक भिंत असते.
शिवाय रखवालदाराचा रात्रंदिवस कडक पहारा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा व्यवस्था भक्कम होते. इथे निवासाची सोय स्वतंत्रपणे केलेली आहे. आश्रमशाळेचे विद्यार्थी अतिशय नीटनेटके आणि शिस्तबद्ध असं स्वावलंबी शिक्षण घेताना दिसतात. आपापल्या नित्य वापरायच्या वस्तू अतिशय व्यवस्थितपणे ठेवतात. यातूनच नीटनेटकेपणानं राहणं ही त्यांची सवयच बनून जाते. स्वच्छ संडास, आंघोळीसाठी स्नानगृह, सांडपाण्याची उत्तम व्यवस्था, त्यामुळे स्वच्छता ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनून जाते. सर्व सुविधांपासून वंचित असलेल्या या आदिवासी मुलांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी तेल, साबण, गणवेशाचा जोड अशा रोजच्या वापरातल्या गरजेच्या वस्तू विद्यार्थ्यांना इथे मोफत देण्यात येतात. खळाळत्या उत्साहात दिवसाची सुरुवात झाल्यावर आपापली तयारी करून अत्यंत नेटकेपणाने आणि प्रसन्न चेहऱ्यानं शाळेत जाण्यासाठी ही मुलं मुली तयार होतात. प्रार्थनेच्या पवित्र सामूहिक स्वरांनी इथल्या चैतन्यमयी दिवसाची सुरुवात होते. सामूहिक प्रतिज्ञेनं शाळेची सुरुवात होते. वैयक्तिक स्वच्छतेनंतर विद्यार्थी वर्ग, शाळा आणि भोवतालच्या परिसराची स्वच्छता करतात. प्रगतीचं पहिलं पाऊल म्हणजे औपचारिक अभ्यास. शाळा सुरू होण्यापूर्वी आणि संध्याकाळी नियमितपणे अभ्यासाचा तासच असतो. जेवण आणि इतर दिनक्रमाच्या वेळाही काटेकोरपणे पाळल्या जातात. शारीरिक वाढ चांगली व्हावी यासाठी मुलांना योग्य पोषण मूल्य असलेला आहार स्वच्छ आणि निरोगी वातावरणात तयार केला जातो. विद्यार्थ्यांची न्याहारी आणि स्वयंपाक पाण्याच्या मदतीसाठी इथल्या स्थानिक महिलांची आश्रमशाळेला मदत होते. दररोजच्या स्वयंपाकावरही आश्रमशाळेतील परीक्षक जातीनं लक्ष देतात. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या, धान्य यांची गुणवत्ता तपासणी वेळोवेळी तज्ज्ञ अधिकारी अचानकपणे येऊन करतात. आळीपाळीनं इथले विद्यार्थी जेवण वाढण्याचं काम करतात. सामूहिक प्रार्थना झाल्यावर आनंददायी वातावरणात जेवणाला सुरुवात होते. बुद्धिवान माणसांपेक्षा चारित्र्यवान माणूस जास्त श्रेष्ठ ठरतो आणि म्हणूनच मानवी मूल्यांची जाणीव जागृती आश्रमशाळांमधल्या मुलांमध्ये व्हावी यासाठी वेळोवेळी इथले शिक्षक मूल्य शिक्षणासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आपण जरी एखादी ध्येय, एखादी उद्दिष्ट आपण जरी साध्य करायचं असेल, त्या स्टेपला लॅडर म्हटलेलं आहे कवींनी. आणि अशीच एक कविता शिकायची आपल्याला, द लॅडर टू सक्सेस. कवितेचं नाव काय आहे? द लॅडर टू सक्सेस. तर आपण तारे व ग्रह याबद्दल माहिती मिळवणार आहोत. तारे व ग्रह बहुतेक चांदण्या लुकलुकताना आपल्याला दिसतात, म्हणजे त्यांचा प्रकाश कमी जास्त होत असतो. परंतु काही चांदणे मात्र लुकलुकताना दिसत नाही आणि त्यांनाच ग्रह असं म्हणतात. चौकोनाला एकूण किती घटक असतात? 10. 4 कोन, 4 बाजू आणि 2 कर्ण असे एकूण 10 घटक असतात. जीवन में अगर सच्चा सुख की प्राप्ति हमें करनी है तो इसके लिए हमारी जो इच्छाएं होती है उन पर नियंत्रण पाने के बाद ही हमें सच्चे सुख की प्राप्ति मिल सकती है. यही सीख हमें प्रस्तुत पाठ के दौरान दिखाई गई है. शालेय अभ्यासक्रमात अवघड वाटणाऱ्या विषयांची ओळख अतिशय सोप्या पद्धतीनं इथले शिक्षक मुलांना करून देतात. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी इथंच होते.
शहरातल्या विद्यार्थ्यांच्या तोलामोलाचं शिक्षण या आदिवासी विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी प्रयोगशाळा इथं आहे. ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना ज्या संगणकीकरणामुळे रूढ झाली अशा संगणकांवरही ही आदिवासी मुलं अतिशय कुशलतेनं काम करताना दिसतात. मासिक पाळीबद्दल मला थोडं समजलं नाही म्हणून ते मला परत सांगा. मासिक पाळीबद्दल घाबरून जायचं नाही. गोळ्या नियमितपणे घ्यायच्या. मासिक पाळी हे चांगलंच आहे. मासिक पाळी ही यायलाच पाहिजे, तरच आपण आई होऊ शकतो हे लक्षात ठेवा. याबरोबरच उमलत्या वयात मुला मुलींमध्ये होणारे शारीरिक मानसिक बदल लक्षात घेऊन या बदलांची विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीनं ओळख व्हावी यासाठी इथले शिक्षक आणि शिक्षिका सोप्या भाषेत लैंगिक शिक्षणाची ओळख त्यांना करून देतात. आश्रमशाळेत केवळ पुस्तकी शिक्षण दिलं जातं असं नाही, तर जीवनाभिमुख असं शिक्षण दिलं जातं. कार्यानुभवासारख्या विषयांच्या माध्यमातून फक्त शेतीच नव्हे तर आधुनिक शेती, परदेशी तंत्रज्ञान, बी बियाणं, पर्यावरण व्यवस्थापन याविषयीचं शिक्षणही या विद्यार्थ्यांना दिलं जातं. उदरनिर्वाहाच्या गरजा भागवू शकणाऱ्या या गोष्टींचं नेटकं कौशल्य, नियोजन आपण आत्मसात केलं, शेतीवाडी सुधारली तर आपलाही आर्थिक स्तर उंचावेल याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये तयार होते. आश्रमशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारी वाचनालयाची सुविधा. विविध उत्तमोत्तम लेखकांची, संशोधकांची पुस्तकं इथं आहेत. घरापासून दूर असलेल्या या विद्यार्थ्यांना पुस्तकासारखा सच्चा मित्र इथे लाभतो आणि त्याच्या मदतीनं ते नव्या जगाशी ओळख करून घेतात. वेगवेगळ्या विषयातली अद्ययावत माहिती मिळवतात. दर महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकातर्फे विद्यार्थ्यांची नियमित तपासणी केली जाते. वजन, उंची यांची अचूक नोंद ठेवली जाते. तसंच आवश्यकतेनुसार मोफत औषधांचं वाटपही केलं जातं. एखादा विद्यार्थी आजारी पडलाच तर त्याची विशेष काळजी घेतली जाते. मेरी माँ इस विषय पर 2 शब्द कहना चाहती हूँ. माँ शब्द का उच्चारण करते ही सामने एक ऐसी दिव्य मूर्ति आ जाती है जिसके प्रेम की कोई सीमा नहीं. बोली भाषेपासून मराठी भाषेपर्यंतचा प्रवास करणारे हे विद्यार्थी आत्मविश्वासानं मातृभाषेबरोबरच इतर भाषेमधून, हिंदीसारख्या राष्ट्रभाषेतून आपले विचार वक्तृत्व स्पर्धेच्या वेळी अगदी सहजपणे मांडताना दिसतात. यातूनच त्यांच्यातल्या नेतृत्व गुणांना वाव मिळतो, सभाधीटपणा वाढीस लागतो. नियमितपणे शिक्षक वर्गही आपापसात गटचर्चा करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं ज्ञानार्जन घडावं यासाठी एकत्रित प्रयत्नातून विविध कल्पना आणि उपक्रमांची आखणी करतात. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साखळीत पालक सभा ही फार महत्वाची आहे. पालकांच्या शंकांचं, समस्यांचं निराकरण यामध्ये केलं जातं. यावेळी पालकांना आपल्या मुलांच्या प्रगतीचा आलेखही नजरेखालून घालता येतो. पोरीला पैसे भेटत ना, पोराला का नाही भेटत? तर पोराला पण भेटले पाहिजेत ना पैसे. विशेष करून ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये पोरीचा गळतीचं प्रमाण फार आहे. म्हणजे शाळेत जात ना, शाळा थांबवत, त्या पुढे शिकत नाही ना. ती गळतीचं प्रमाण थांबवण्यासाठी म्हणून एक शासनाने एक विचार केला, काय करा पाहिजे. वेळोवेळी घेतलेल्या पालक सभेत शिक्षकांशी मोकळेपणानं चर्चा होते आणि आपला पाल्य
योग्य ठिकाणी आहे ही मनोमन खात्री पटून पालकही निर्धास्त मनानं घरी जातात. आदिवासी विद्यार्थ्यांची आपल्या मूळ परंपरा आणि संस्कृतीशी असलेली नाळ तुटू नये यासाठी आश्रमशाळेमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. घरापासून दूर आलेल्या या रानपाखरांना इथं सुद्धा घरकुलाचा आनंद मिळतो. अशा एकत्र येण्यामुळे एकमेकांना समजून घेत परस्परांमधला विश्वास वाढीला लागतो. शिवाय मैत्रीही घनिष्ठ होते. एकमेकांचे चांगले गुण साहजिकच आत्मसात केले जातात आणि या सहवासामुळे कळत नकळत अतूट स्नेहबंध तयार होतो आणि सुट्टीत घरी गेल्यावर या नात्याची प्रकर्षानं जाणीव होते आणि मनाला ओढ लागते शाळेत परत यायची. एकमेकांमध्ये निकोप स्पर्धा असावी अशा मैदानी खेळांचं आयोजन केलं जातं. मुली मैदानी खेळांमध्ये आम्ही मुलांच्या बरोबरीच्या आहोत हेच दर्शवतात. मग लहान मुलं तरी कशी मागे राहणार? तसं पाहिलं तर मुळातच आदिवासी विद्यार्थी हे तर स्वच्छंदी वाडापाडा डोंगरांवर फिरणारे. मग ही मुलं जवळच्या नदीत मुक्तपणे पोहण्याचा आनंद घेतात. यात नवलते काय? या आश्रमशाळेच्या परिसरातच शासनानं इथल्या शिक्षकांसाठी सर्व सोयींनी युक्त अशी निवासाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि यातूनच शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधले भावबंध आणखी दृढ होतात. आपण घरापासून दूर असलो तरी आपल्याला काही हवं नको पाहणारे, आपुलकीनं वडीलकीनं आपली काळजी घेणारे शिक्षक या आश्रमशाळेत आहेत हे विद्यार्थ्यांना सतत जाणवत राहतं. इथे मोकळेपणानं मैत्रीपूर्ण वातावरणात हे विद्यार्थी आपल्या शिक्षकांशी हितगुज करतात. या सगळ्या शिस्तबद्ध स्वावलंबी जीवनाशी एकरूप झाल्यानं इथल्या विद्यार्थिनी आत्मविश्वासानं भविष्याकडे दमदार पावलं टाकताना दिसतात. आश्रमशाळा नसती तर मला चांगली बुद्धी भेटली नसती आणि मला चांगला मार्ग भेटला नसता. मी मोठेपणी पोलीस होणार. मी मोठेपणी नर्स होणार आणि लोकांची सेवा करणार. मी पोलीस दलात जाणार. मी इन्स्पेक्टर होणार. मला बँकेत काम करायला आवडतं. मी बँकेत अधिकारी